मित्रांनो, राज्य सरकार महिलांच्या बाबतीत नेहमीच सकारात्मक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे। मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवण्यात येत आहे। तर मित्रांनो, महिलांसाठी यापूर्वी राबवलेली महत्त्वाची योजना म्हणजे महिलांना एसटी मध्ये सरसकट 50% हाफ तिकीट या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। आणि मित्रांनो, तशी घोषणा केल्यानंतर ती घोषणा लागू देखील करून महिला त्याचा फायदा देखील घेत आहे। तर मित्रांनो, अशातच आता राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी आहे ती मध्य प्रदेश या राज्याची योजना आहे ती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सुरू करण्याचं काम केलं आहे। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक महिन्याला 1500 रुपये महिना एवढी निधी या ठिकाणी मिळणार आहेत, मानधन मिळणार आहेत। तर मित्रांनो, यासाठी पात्रता काय आहे, कोणकोणत्या महिला सहभाग होऊ शकता, याची सविस्तर संपूर्ण वयोगट वयवर्ष किती लागतं याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, असेच नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अर्थसंकल्प 2024च्या या संकल्पामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेची नवीन घोषणा करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, ही योजना या ठिकाणी 1 जुलैपासून या ठिकाणी लागू देखील करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता या योजनेअंतर्गत आर्थिक व दुर्बल घटकातील महिलांना दर महिन्याला 1500 रुपये म्हणजे 1500 रुपये महिना देण्यात येणार आहे। या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देखील देण्यात आला आहे। तर मित्रांनो, ही योजना जुलै 2024 पासून या ठिकाणी सुरू करण्यात येणार आहे। या योजनेमध्ये 21 ते 60 या वर्ष वयोगटातील महिला, विवाहित असेल किंवा विधवा असेल, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलांना देखील या ठिकाणी आधार मिळणार आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, महत्त्वाची अट म्हणजे कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणाऱ्यांना हा लाभ मिळणार आहे। शक्यतो मित्रांनो, 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न हे सर्वच कुटुंबांचं आहे, त्यामुळे भरपूर अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। तर मित्रांनो, महिलांसाठी खरोखर अशी एक आनंददायी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून देण्यात आली। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, निवडणुका डोळ्यापुढे असल्याने ही योजना सुरू करण्यात आली असं वाटत असेल, कमेंट करून नक्की सांगा। अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।